लवकरच महाशिवरात्री येते आणि महाशिवरात्रीमध्ये बरेच जणांचे उपवास असतात. काही जण खूप म्हणजे कडकसुद्धा उपवास करतात. त्याचप्रमाणे वर्षभरात आपले उपवास देखील येतच असतात. अशा वेळेस झटकेपट बनणारा असा नाश्ता रेसिपी असेल 10 मिनिटात तर काय. नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील, पाटी किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला झटकेपट 2 पदार्थापासून आपण आज उपवासाची रेसिपी बघणार आहोत आणि इतकी सोपी आहे आणि सगळ्यांना आवडेल आणि बनवायला सुद्धा अगदी झटकेपट आहे आणि खायला तर काय एक नंबर अशी बनते. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. मोजक्या साहित्यामध्ये आपण उपवासाची रेसिपी दाखवणार. त्यासाठी तर जे साहित्य घेतले ते मी तुम्हाला दाखवते. आता इथे मी जेवढं साहित्य घेतलं तेवढं माझ्या आवडीनुसार मी घेतलेलं आहे, म्हणजे जे मी खाते उपवासामध्ये ते मी पदार्थ घेतले आहेत. तुम्ही इथे कुठलेही पदार्थ जर का खात नसेल तर इथे तुम्ही स्किप करू शकता. तिथे मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, त्याचप्रमाणे थोडीशी अशी कोथिंबीर घेतली आहे, एक छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. त्याचप्रमाणे मी 1 वाटी साबुदाणा घेतला, थोडासा गरम करून घेतला आणि त्यानंतर मिक्सरला हा बारीक याची पावडर करून घेतलेली आहे. बारीक म्हणजे एकदम बारीकसुद्धा घेतली आणि थोडी जाडसर अशी आपण पावडरही बघू शकता, इतकी जाडसर अशी झालेली आहे. आता वाटीचं प्रमाण म्हटलं तर मी ह्या वाटीच्या मापाने 1 वाटी साबुदाणे घेतले होते. त्याचप्रमाणे 3 आपण बटाटे घेतलेले आहेत उकळून. आता ह्याची आपण सालं काढून घेऊया. आता इथे मी बटाट्याची सालं आहेत ही काढून घेतलेली आहेत. आता बटाटा आहे आपल्याला खिचणीच्या साह्याने खिचून घ्यायचा आहे. आता सर्व आपण हा बटाटा आहे हा खिचून घेऊया. आता इथे मी 3 बटाटे घेतले होते, ते खिचणीच्या साह्याने खिचून घेतले. इथे सर्वात महत्त्वाची एक टीप आहे, तुम्हाला सांगते की बटाटा ज्यावेळेस आपण उकडला होता तेव्हा लगेच गरम गरम असताना आपल्याला हा बटाटा खिचायचा नाही आहे. तर जवळजवळ हा आपल्याला 3 ते 4 तास तरी आपल्याला अगोदर बटाटा उकळून ठेवायचा. जर का तुमच्याकडे वेळ कमी असेल तर हा बटाटा तुम्ही उकडल्यानंतर थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि त्यानंतर हा खिचून घ्या. आणि साबुदाण्याचं पीठ आणि बटाटा मिक्स करून आपण ही रेसिपी बनवणार आहोत. तर त्यामुळे ना खूप छान असे हे आपण ज्यावेळेस हे कटलेट आहेत ते फ्राय करतो ना त्यावेळेस व्यवस्थित हे फ्राय केले जातात. आता इथे मी तिखट जे घेतलं हे माझ्या आवश्यकतेनुसार घेतलेलं आहे. तुम्ही इथे तुमच्या आवश्यकतेनुसार तिखट वापर करू शकता. म्हणजे जसं तिखट लागेल त्याप्रमाणे मिरच्या घातल्या तरीसुद्धा चालेल, पण प्रमाण आहे हे मी परफेक्ट ठेवले. मी 3 बटाटे घेतले, ते 1 वाटी मी साबुदाणा घेतला होता. आता इथे तुम्हाला साबुदाण्याचा वापर जर का जास्त करायचा असेल तर तुम्ही करू शकता. 1-2 वाटी घेतले तरीसुद्धा चालेल, तेवढे कुरकुरीत असे कटलेट बनतात. त्याचप्रमाणे बटाटा जर का तुम्ही जास्त इथे वापर केला आणि 1 वाटी साबुदाणा वापरता सॉफ्ट असे कटलेट होतात. आता हे सर्व जेवढं वाटण घेतलं हे आपण सर्व ठेचून घेणार आहोत. अगर जर का तुम्हाला ठेचायचं नसेल तर मिक्सरला हे थोडंसं फिरून घ्या तरीसुद्धा चालेल. आता मिक्सरला मी जाडसर हा असा ठेचा करून घेतला आहे. हा सर्व आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्याचप्रमाणे इथे बटाटा खिचला होता तो घालूया. चवीनुसार मीठ घालूया. आता इथे मी उपवासाचं सेंदूर मीठ वापरलेलं आहे. जे घरामध्ये तुम्ही जे उपवासाच्या दिवशी खात असतील ते मीठ वापरलं तरीसुद्धा चालेल. हे आता आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे, थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे ना मिक्स केल्यानंतर आपल्याला इथे ना मिठाचं प्रमाणसुद्धा बघायचं आहे. जर का तुम्हाला असं कमी जास्त काही वाटलं तर तुम्ही इथे मिठाचा वापर करू शकता. आता इथे मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. पुन्हा हे साबुदाण्याचं जेवढं पीठ आहे तेवढं आपण घालून घेऊया. सर्व घालायचं, एकदम प्रमाण परफेक्ट आहे आणि मिक्स करून मस्त असं आपण जसं पीठ कसं मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे. हा गोळा आहे हा बनवून घेतलेला आहे, बघू शकता. आता एक 5 मिनिटासाठी इथे आपण झाकण लावून ह्याला बाजूला ठेवून देऊया. 5 मिनिटं झाली आहेत, झाकण खोलूया. आता इथे 5 मिनिटं आपण भिजत घातलं होतं. जास्त पीठ हे भिजत घातलं नव्हतं ना, कारण साबुदाणे आहेत थोडे आपण मिक्सरलाही फिरवून घेतल्यात, थोडेसे जाडसर असतात त्यामुळे 5 मिनिटात एक थोडेसे हे फुलून जातात. त्याचप्रमाणे अगर अगदी बारीक असे साबुदाणे तुम्ही पीठ दळलं असेल ना तर इथे 5 मिनिटंसुद्धा बाजूला ठेवायची गरज पडत नाही. आता इथे ना थोडंसं पुन्हा आपल्याला हातावर तेल घ्यायचं आहे. तेलाचा वापर करून आपण पुन्हा हे थोडंसं पीठ आहे हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता इथे तेलाचा वापर केला, तुम्हाला तूप वापरायचं असेल तर तुम्ही तूपसुद्धा इथे वापरू शकता आणि थोडंसं असं मळून घ्यायचं आहे. इथे मी एक पोलपाट घेतलेलं आहे. पोलपाटवर आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे, हाताने पसरवून घ्यायचं आहे. आता आपण हा गोळा बनवला आहे तो पोलपाटवर ठेवून घेऊया. तर आपल्याला हाताच्या साहाय्याने हा गोळा आहे हा आपल्याला थापून घ्यायचा आहे, बघू शकता. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असं थापायचं. इथे आपल्याला जाडसर असा ठेवायचा आहे, खूप देखील पातळ करायचा नाही आहे. हाताला सुद्धा मी तेल लावून घेतलेलं आहे.
आता एक मी वाटी घेतली आहे, वाटीच्या साहाय्याने आपण हे प्रेस करून घेऊया. हे बघा, वाटीच्या साहाय्याने केलं ना का खूप छान अशी पसरलं जातं आणि दिसायला देखील खूप छान वाटते. आता त्याचप्रमाणे हे बघू शकता, हे सर्व आपण जे गोळा आहे तो आपण प्रेस केल्यानंतर हा पीठ आहे हे सर्व असं पसरलं जातं. त्यावेळेस ना पुन्हा हे आपल्याला हाताने व्यवस्थित सारखं करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने असा हात ठेवायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला हा बनवून घ्यायचा आहे. सर्व राऊंड करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कट करण्यासाठी इथे मी चाकूचा वापर केला आहे. हे बघा, आता जसं आपण समोसाला त्रिकोणी जसा असतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण पिझ्झा कसा कट करतो त्याच पद्धतीने असं कट करून घेतलं तरीसुद्धा चालेल. आता जेवढे लहान साईज मोठे साईज पाहिजे ते तुमच्यावर डिपेंड आहे, त्या पद्धतीने तुम्ही कट करू शकता. आता बघू शकता इथे मी त्याच पद्धतीने असे त्रिकोणी असे हे कट करून घेतलेले आहेत. इथे आपण अँगलमध्ये हे सर्व कट करून घेतले. आता एक मी तुम्हाला काढून दाखवते. हे बघा, इतका मस्त असा हा रेडी होतो आणि तुम्ही ह्याची जाडी बघू शकता. इतकी मी जाडी अशी ठेवलेली आहे. इतका असा आपण हा त्रिकोणी भाग कट करून घेतला आणि व्यवस्थित कट होतो चाकूने. हे बघा, आता हे सर्व आपण भाग आहेत हे मोकळे करून घेऊया आणि एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया. कटलेट तळण्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेल आहे आपण हे मीडियम असं हे गरम करून घेतलं आहे. थोडंसं याच्यामधलं मी पीठ टाकून घेतलेलं आहे. इतकं आपल्याला हे गरम पाहिजे, म्हणजे एकदम पीठ आहे हे टाकल्यानंतर वरतीसुद्धा आलं नाही पाहिजे, इतकं आपल्याला मध्यम असं तेल गरम पाहिजे. आता इथे आपण जे कट केलेले कटलेट आहेत एक एक तुकडा ह्याच्यामध्ये आपण सोडून घ्यायचा. आता जेवढे कढईमध्ये राहतील तेवढेच आपण टाकून घ्यायचे. त्याकरता मी 2 सध्या टाकून घेतले आहेत. आता इथे ना पूर्ण हे बघू शकता इथे बुडबुड येतात. हे बुडबुडे कमी होईपर्यंत आपल्याला पूर्ण जेवढे कमी होतील त्यानंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचे. तिथपर्यंत आपल्याला इथे हात लावायचा नाही आहे. तर इथे बघू शकता बऱ्यापैकी हे बुडबुड येते हे सर्व कमी झालेले आहेत. त्यानंतर आपण चमच्याच्या साहाय्याने थोडेसे असे हलवून बघायचे. बघू शकता मी जसे हलवते हे बघा, म्हणजे हे मोकळे झालेले आहेत. हे बघा, पटकन असे हे मोकळे होतात. बऱ्यापैकी बुडबुडे कमी झाल्यानंतरच ही स्टेप करायची आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता हे पलटी घेऊन घेऊया. आता इथे ना मी पहिल्यांदा आपण हे टाकले त्याच्यामुळे थोडेसे पसरलेले जातात, म्हणजे थोडेसे सुटे होतात. आपण नंतर ना सेकंड टाईम आपण जेव्हा तळू ना तेव्हा व्यवस्थित ते तळले जातात. आणि त्याचप्रमाणे व्यवस्थित आपण असे थोडेसे जर का असे सुटले ना तर आपण हाताने व्यवस्थित पुन्हा करून घ्यायचे आणि हे ह्याच्यामध्ये तेलामध्ये सोडून द्यायचे. आणि बघू शकता असे गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचे. आता इथे पुन्हा आपल्याला पलटी करून घ्यायचे, म्हणजे गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचे. असे बरेचसे मी उपवासाच्या आपल्या चॅनलवर रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, कारण जेव्हा जेव्हा आपला व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. इथे बघू शकता लो टू मीडियम गॅसवर जवळजवळ 3 मिनिटांसाठी मी हे कटलेट आहेत हे तळून घेतलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाची टीप आहे की इतका गोल्डन कलर येईपर्यंतच आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे, जेणेकरून हे असे कुरकुरीत आणि खुसखुशीत असे हे कटलेट रेडी होतात. आता हे आपण काढून घेऊया आणि बाकीचे सुद्धा आपण तळून घेऊया. इतके सुंदर असे हे कटलेट रेडी आहेत बघू शकता. आणि जेवढी मी तुम्हाला जाळी सांगितली आहे तेवढी तुम्हाला ही जाळी अशा पद्धतीने एवढी कटलेटसाठी ठेवून द्यायची. आता इथे बघू शकता आपण दुसरा सुद्धा हा कटलेट आहे हा सोडून घेऊया. आता इथे जसं मी ज्यावेळेस सांगितलं होतं पीठ कसं आपण मळायचं त्या पद्धतीनेच कटलेट फुटणार सुद्धा नाही आणि व्यवस्थित हे आपण शिजवून घ्यायचे. एक साईडने जिथपर्यंत हे बुडबुडे आहेत तेवढे कमी होत नाहीत तिथपर्यंत पलटी करायची नाही, सर्वात महत्त्वाची टीप आहे. आता हे सुद्धा अशा पद्धतीनेच मी तळून घेते. आता हे दुसरे जे आपण टाकले ना ते सुद्धा आपण तळून घेतलेले आहे, गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतलेले आहे बघू शकता. आता इथे ना ज्यावेळेस आपण कटलेट तळतो ना ते सर्वात तुम्हाला मी टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत. इथे पलटी लवकर करायची नाही, म्हणजे घाई करायची नाही पलटी करताना. त्याचप्रमाणे तेलसुद्धा हे कटलेट जास्त खात नाही, इतके छान हे रेडी होतात. आता हे कटलेट आहे ते मी काढून घेते आणि बाकी सर्व आहेत हे आपण तळून घेऊया. बघू शकता सर्व हे कटलेट आहेत हे मी तळून घेतले आहेत. दिसायला देखील खूप सुंदर दिसतात. ज्या पद्धतीने आपण पिझ्झा कसा बनवतो त्याच पद्धतीने असा पिझ्झा टाईप दिसतो. मुलांना सुद्धा हे नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता, त्याचप्रमाणे उपवासासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता. आता हे तुम्ही खाणार कशासोबत तर तुम्ही दहीसोबत सुद्धा खाऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्ही इथे जर का उपवास नसेल तर टॅमॅटो सॉस, त्याचप्रमाणे उपवासाची चटणीसुद्धा करून इथे हे कटलेट खाऊ शकतात. इतके
खुसखुशीत असे हे रेडी होतात, तुम्हाला मी दाखवते, आणि कुरकुरीत होतात हे बघा. आणि मधून बघतील ना ते इतके सॉफ्ट असतात ना, मी तुम्हाला एक तोडून देखील दाखवते. कटलेट आहे हा तोडून दाखवते. इथे तुम्हाला आवाजावरूनच समजतात किती खुसखुशीत असे झाले आहेत. मधून किती सॉफ्ट आहे आणि त्याचप्रमाणे कुरकुरीत आणि खुसखुशीत असा हा कटलेट आहे हा रेडी होतो. म्हणजे सगळ्यांना आवडेल अशा पद्धतीने हा रेडी होतो. तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला खास महाशिवरात्री विशेष उपवासाची एक 10 मिनिटात झटकेपट बनणारी अशी ही रेसिपी दाखवली आहे आणि सर्वांना आवडेल आणि आवडीने खातील अशी ही रेसिपी बनते. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि हाईपचं बटन येते ते देखील दाबायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे भरपूर मित्रमैत्रिणी नातेवाईकांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा हे कटलेट पिझ्झा टाईप कसे बनवतात ते सुद्धा माहिती मिळेल. अगदी झटकेपट बनणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची टीप म्हटलं तर तुम्हाला ही गोष्ट सांगते की व्हिडिओ बघतात आणि तुम्ही शेअर करत नाही, त्याचप्रमाणे लाईक देखील करत नाही, असं काही करू नका. कारण एक लाईक जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं व्हिडिओ शेअर करणं हे सुद्धा सर्वात महत्त्वाचं आहे, जेणेकरून आम्हाला त्याचा फायदा होतो. एवढा सपोर्ट तर तुम्ही नक्कीच आम्हाला करू शकता, कारण आमची मेहनत देखील ह्याच्या पाठीमागे खूप असते. त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा मी तुम्हाला रेसिपी बनवते त्या रेसिपी ना घरी तुम्ही म्हणजे करून बघा, त्यानंतर तुम्हाला समजेल की कशा ह्या रेसिपी बनतात. आणि खूप सुंदर आणि घरगुती साहित्यामध्ये अशा बनणाऱ्या ह्या सर्व रेसिपी असतात. पारंपरिक पद्धतीने ह्या रेसिपी असतात आणि सर्वांना आवडतील, लहानापासून मोठ्यापर्यंत आवडतील अशा मी रेसिपी दाखवत असते. तर जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, कारण सबस्क्राईब करायला सुद्धा विसरतात आणि बरेच जण सबस्क्राईब करतात आणि सेकंड व्हिडिओ टाकल्यानंतर पुन्हा सबस्क्राईब करतात तर ते अनसबस्क्राईब होते. असं सुद्धा करू नका. सबस्क्राईब हे तुम्हाला फक्त एकदाच करायचं असते, वारंवार करायचं नसतं. आणि बाजूला बेल बटन हे देखील दाबायला विसरू नका, कारण काय होतं जेव्हा जेव्हा आपला व्हिडिओ अपलोड होतो तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओ तो बघायला मिळेल. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा.